for all to see. Then switch it up and treat me right. You promise sun, but you bring rain. I still love what you do to me. The highest highs, the lowest lows. You take me to every extreme. Can't get enough, please let me be. But I love what you do to me. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. परत आता आहे शनिवार आणि सकाळचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला आता याच्या पहिले कॉफीचा, तो कसा होता तो मला सांगा. जरा आपण वेगळं ट्राय केलंय, काहीतरी वेगळे अँगल शूट करून सुरू करू या ब्लॉग साठी. आणि सबस्क्राईब करा आत्ताच्या. तर आपण आता आलोय इथे पलावाच्या क्लब हाऊसला. आय थिंक दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदाच आलोय आम्ही इकडे राहायला आल्यापासून. पण आता आम्ही डिसाईड केलंय जरा हेल्थवर थोडंसं काम करायचं, काहीतरी ॲक्टिव्हिटी जॉईन करायची आपल्याला. सो त्यासाठी एन्क्वायरीसाठी आलोय. तर तुम्हाला पण दाखवतो मी आपला क्लब हाऊस कसा आहे तो बघा. मून बघा किती मस्त दिसतोय. आणि ते बघ एरोप्लेन बघ कुठे तो बघ मूनच्या एक जवळ किती जवळ आहे तो. हा ओके. आपली सायली पण आहे आपल्या बरोबर. आपली सायली. हे आहे बघा, हे किड्स झोन आहे. आणि इकडे बास्केटबॉल, हा बास्केटबॉल कोर्ट आहे किड्सचा. आणि मंदिर आहे ज्या मागे. दाखवतो मी तुम्हाला सगळा क्लब हाऊस. हा स्विमिंग पूल आहे. तो मोठ्या माणसांचा किड्सचा आहे. तर चप्पल काढायला लागेल आत जायला, नाही काढत आपण, येऊ नंतर. आणि आपला क्लब हाऊस आहे पूर्ण. हा सिटिंग एरिया आहे, इथे सगळे बसतात असेच कॅफे टाईप. आणि आहे जिम, पूर्ण जिम आहे. जिम और अपने से जिम बिम नहीं हो पाता है भाई. तो क्या होता हो पाता है भाई. नाही हा व्हॉलीबॉल खेळतो. काय खेळतो रे? व्हॉलीबॉल. इकडे एक ओपन लॉन आहे. इकडे प्रॅक्टिस चालू आहे यांचं काहीतरी. फुटबॉल वगैरे खेळतात आहे. फुटबॉल नाही व्हॉलीबॉल खेळतात. व्हॉलीबॉल खेळतात आहे, काहीतरी खेळतात आहे. क्रिकेट. हे आहे हॉल, तर कॉन्फरन्स मीटिंग वगैरे होतं. हा पण एक हॉल आहे. आता आपण जाणार होतो. आणि हा पण एक सिटिंग एरिया आहे, बंद असेल. हे असे इथे बसून चिल मारायचं, म्हणजे कॅफे टाईपच आहे. इथे तुम्ही ऑर्डर पण करू शकता. हे काय नाही, हे हॉल एरिया आहे, छोटे छोटे हॉल आहेत इथे. पार्टी हॉल, ऍक्टिव्हिटी हॉल. हा परत ते इकडे नाही, त्या तिकडे, त्या दुसऱ्या क्लब हाऊस मध्ये. त्या क्लब हाऊस मध्ये नाहीये. सो असं सगळं आहे इथे. मेंबरशिप असते, फीस. ते आता आपण डिसाईड करू काय जॉईन करायचं नक्की. इकडून इकडे दाखवूया. ही जिमची एंट्री आहे. तो बघा जिम. हे असं इथे येऊन तुम्ही बसू शकता, रिलॅक्स करू शकता फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर. इकडे इंडोर गेम्स आणि सिनेमा पण आहे.
इंडोर गेम्स हेच आहे, टेबल टेनिस वगैरे आहे. हा पूल आहे, ते कॅरम आहे. हे पूल टेबल आहे, इथं टेबल टेनिस. पण आपल्याला थोडी ऍक्टिव्हिटी वाला पाहिजे, बॅडमिंटन वगैरे. हा सिनेमा आहे, मिनी थिएटर. पिक्चर लागलेला काय माहिती, खतम हो गया शो. हाय लेक्चर क्लब, इथे होतो आतमध्ये आपण. आणि आता हे दोघं पण आलेत परत ब्लॉग मध्ये. आता आम्ही आलो इकडे ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरला एन्क्वायरी साठी. आणि चांद खूप मस्त आहे असं बोलतात हे लोक. जबराट. काय बोललो मी काय करायचं. सो मित्रांनो, आता त्याची चड्डी पकडला मागे. तू पण पाहतो तिकडे टेबल टेनिस चाललंय. पर्सनल ट्रेनिंग आहे वाटतं, मला ते ट्रेनिंग आहे तिकडे, समजत नाहीये काय. स्क्वॉश आहे ना राकेश? टीटी, हे पण टीटी आहे. हा आहे बास्केटबॉल कोर्ट, पण इकडे बॅडमिंटन खेळतात. हा टेनिस कोर्ट आहे. असं आहे हे सगळं. तिकडे स्विमिंग पूल मोठा, इकडे सगळं इंडोर कोर्ट, आणि हा एरिया आहे मधला, आणि इकडे आहे टेनिस कोर्ट. लेट्स सी काय आपण यातलं करतोय. काय वाटतंय तुला? काय माहिती. अरे एवढी काय लाजते? काय बोललीस तू? बोल, काय बोललीस तू मगाशी? काय नाही बोलले ते, अजून सगळ्यांसमोर सांगायचं असतं. मग कोणासमोर सांगणार? इसमें से कोई ब्लॉग देखा तेरा तो मुझे आके मारेंगे. वही है ये लड़की, वही है ये लड़की, वही है ये लड़की जिसने ऐसा बोला था. सनसनी सनसनी केस बन जाएगी. मला सांगेल तूच खेळ. डायरेक्ट बॅटीच टाकल्या सगळ्यांनी जाग्यावर. बॅटी टाकल्या, फक्त बॉल उडतायत. मस्त खेळतात. हा, आज संडे आहे आणि आज दिवसभर तसंच काहीच नाही केलेलं आहे. घरीच होतो दिवसभर, काहीच नाही, म्हणजे आरामात दिवस काढलाय. जेवणं झोपणं आणि बस, काय नाही. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आता चाललो आईला आणायला. आई गेले बाहेर, 3-4 दिवस झाले ताईच्या घरी आहे, तर तिकडे चाललो तिला आणायला. मी आणि सायली येते खाली. तर आलोय मी आता माझ्या आईकडे, म्हणजे माझ्या ताईकडे आलोय बाबांचं गिफ्ट घ्यायला. हे बाबांचं गिफ्ट आहे, आज फादर्स डे आहे, तर बाबांचं गिफ्ट त्यांना द्यायला तिला घ्यायला आलोय. 3-4 दिवसांनी. किती दिवस झाले? 4 दिवस झाले. बोल, 4 दिवस काय केलंस माझ्याशिवाय? दुसरी माणसं नाही तर 4 दिवस फिरले मस्त पैकी, मज्जा केली. हा, मग तुला आठवण आली का नाही माझी? लेखाची आठवण कशाला आता? नाही आली. नाही आली. बाप रे, ये क्या हो गया?
ऐसे कैसे हो गया? आठवण नाही येणार असं थोडं आहे. मग काय आठवण आली की काय यायचं का लगेच? मग ते झोपले नाहीत तिकडे 4 दिवस झाले. कशाला? मग सगळी मजेत असतात काय नाही. झोपले नाही 4 दिवस झाले ते. त्यांचा फादर्स डेचं गिफ्ट घ्यायला बोलले मला आजच्या माझं गिफ्ट पाहिजे. हो ना? तिला घेऊन ये काय पण करून. परवा गेलो नांदिवलीला फिरून आलो चांगलं मस्त. काल आलो पिक्चर बघून शनी. आजचा काय प्लॅन होता? आजचा काय ना आजचा नाही होता पण म्हटलं आता जाऊ दे तिला म्हटलं जाऊ दे आता जातो मी. आता ओव्हर झालं काय? ओव्हर झाला. तेच एवढंच आहे या व्लॉग मध्ये. जास्त काय नव्हतं कंटेंट किंवा जास्त काय शूट पण नाही केलंय. रॅन्डमलीच बनवलाय हा व्लॉग. सो प्लीज व्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट विकेंडला. बघूया नेक्स्ट काय हॅपनिंग आहे. आणि जे तुम्ही बघितलं आता आमचं पलावाचं जे क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स क्लब दोन्ही, तर आम्ही आता डिसाईड करतोय. बघूया काय जॉईन करायचं काय नाही, पण करायचं तर नक्की. फिटनेससाठी काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करावी लागेल आपल्याला जॉईन. सो त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. इथपर्यंत जर व्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच. आणि लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.